भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्री राम, 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 जय श्री राम। भारत मातेच्या वीरांनी काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याच्या सन्मानार्थ सोमवार 19 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत अलिबाग शहरातून भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। चेंढरे येथील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोरून रॅलीला सुरुवात करण्यात आली। पुढे बायपास मार्गे नागडोंगरी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे बस स्थानक इथून ब्राह्मणाळी, मारुती नाका मार्गे बालाजी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी, भाजप जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, गिरीश तुळपुळे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य चित्रा पाटील, भाजप भटके विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष राजू साळुंके, भाजप तालुकाध्यक्ष अशोक वारगे, शिवसेना जिल्हा महिला आघाडी संघटिका संजीवनी नाईक यांच्यासह अलिबाग तालुक्यातील माजी सैनिक कॅप्टन उमेश वाणी, संतोष तावडे आदी देखील उपस्थित होते। त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे यावेळी हातामध्ये भारताचा तिरंगा घेऊन भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतीय जवानांचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो, जय जवान जय किसान अशा जोशपूर्ण घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी बोलताना माजी सैनिक कॅप्टन उमेश वाणी म्हणाले की अलिबागकरांच्या पाठिंब्यामुळे आम्हा माजी सैनिकांचा तसा सीमेवरील सैनिकांचं देखील मनोबल उंचावलंय। आजही आम्ही माजी सैनिक सीमेवर जाऊन लढण्यास तयार आहोत। आपल्या देशाचं नेतृत्व चांगल्या हातात आहे, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही। आपला देश सुरक्षित आहे। आपल्या गावात येणारे भंगारवाले, फेरीवाले यांची चौकशी करून त्यांची कागदपत्र तपासूनच त्यांना प्रवेश द्या असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय। आभार प्रदर्शनात भाजप जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी आभार मानले। या रॅलीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले। आपल्या भारतातील निष्पाप आणि ज्यांचा कोणताही दोष नव्हता अशा नागरिकांचा त्या ठिकाणी दहशतवादाने निर्गुण खून केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये दहशतवादांबद्दल आणि दहशतवादाच्या पोशिंद्या असलेल्या पाकिस्तानबद्दल एक असंतोषाची लाट त्या ठिकाणी निर्माण झाली होती। आपण हे सगळेजण वाट पाहत होतो की एकदा कधीतरी निकाल हा लागलाच पाहिजे। आपल्या सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सुद्धा आभार मानले पाहिजे की 7 तारखेला त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना नोकरीच्या संबंधीच्या सूचना दिल्या आणि त्याच दिवशी रात्री पाकिस्तान मधल्या दहशतवादी स्थळांवरती आक्रमण करून 11 दहशतवादी स्थळ हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे काही दहशतवादी हल्ले झाले त्या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले जेवढ्या काही संघटना दहशतवादी होत्या त्या दहशतवादी संघटनांचा मोरक्या असलेल्या सगळ्या दहशतवादी स्थळांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम हे आपल्या सैन्य दलाने त्या ठिकाणी केलं। आज देखील आपण पाहतो की या ऑपरेशनचं नाव जे आहे ते ऑपरेशन सिंदूर आहे। ज्या माझ्या माता भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं त्याच दहशतवादांचं कंठस्थान त्या ठिकाणी त्यांना घालण्यासाठी जे ऑपरेशन चालवण्यात आलं त्या ऑपरेशनचं नाव सुद्धा सिंदूर देण्यात आलं। आज ज्यावेळेस ही रॅली निघाली त्यावेळेस लोकांमध्ये असलेली भावना जी आहे ती त्यांच्या एकंदर त्या ठिकाणी अपीअरन्स मधनं त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतामधनं दिसून येत होती। भारत मातेच्या प्रतिमेवरती पुष्पांजली अर्पण करत त्या ठिकाणी माजी सैनिकांवरती पुष्पवृष्टी करत आपण ही रॅली ज्यावेळेस जात होती त्यावेळेस लोकांनी प्रतिसाद दिला। मला वाटतं आज भारतीय नागरिकांची खऱ्या अर्थाने असलेली परीक्षा आहे की युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रितपणाने देशाच्या सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे। महत्वाचं झालं आपण जिंकलेली आधी लढाई जिंकलेली आहोत आणि असं सर्वांनी सतर्क राहावं हेच मी विनंती करतो। याच्या पुढे ज्या तुम्हाला मॉक डिलिव्हरी सांगितली होती ते तुम्ही
अप्लाय करा. कधीही कुणाला केशव संकट येऊ शकतो, हे असं विसरायचं नाही. आपण तयार राहिलं पाहिजे, नेहमी तयार राहिलं पाहिजे. आपल्या गावामध्ये सगळे भंगारवाले येतात, कुणी चेक करतं का त्यांना? कुणी चेक करत नाही. आजपासून नियम बनवा, आपल्या गावातली कुणी भंगारवाला असेल, कुणी येत असेल फेरीवाला, त्याचं आधार कार्ड वगैरे चेक करून इन्फॉर्मेशन घ्या तुमच्याकडनं, तरच त्यांना एंट्री द्यायची. आपण चांगल्या याच्यामध्ये आहोत परफॉर्मन्स मध्ये, आणि असंच परफॉर्मन्स पुढे राहील. आपली सेना ही मजबूत सेना आहे. वर्ल्ड मध्ये आता नंबर 1 सेना कोणाची आहे? तर भारत मातेची आहे. YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.